बाहेरून आलेला आवाज ऐकून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. आजी स्वतःही थक्क झाल्या. रुद्र, तू अजूनही आजारी आहेस, तरी बाहेर का आलास? रुद्र पायपीट करत आत आला. त्याचा चेहरा फिकट, थकवा स्पष्ट दिसत होता. तरीही त्याचं तेजस्वी, सरळ आणि मजबूत व्यक्तिमत्व स्पष्ट दिसत होतं. त्याच्या डोळ्यात आज नेहमीपेक्षा जास्त थंडी होती. कठोरपणे पण संयमीपणे तो चालत आला. काव्याची नजर त्याच्याकडे गेली आणि तीही अचंबित झाली. ती काही बोलणार इतक्यात रुद्रने थेट आजीकडे पाहत म्हटलं, काव्याला एक संधी द्या. हे ऐकून उपस्थित सगळे अचंबित झाले. रुद्र एवढ्या आजारी अवस्थेतही फक्त काव्यासाठी तिथं आला. सानियाचे डोळे गडद झाले, पण त्यात एक आग्रही चमकही होती. आजी, तुम्हाला खरंच वाटतं का की हिला ही संधी द्यावी? संपूर्ण वर्षभराचं पुनर्निर्माण धोक्यात येईल. रुद्र, तू आजारी आहेस आणि म्हणून तुला समजत नाही काय बोलतोयस? रुद्रचा कटाक्ष तिच्याकडे वळला. आवाजात खवखवाट होता, पण प्रत्येक शब्दात थंडी होती. गायकवाड कुटुंबाच्या निर्णयामध्ये बाहेरच्यांनी हस्तक्षेप करू नये. बाहेरची सानिया एक क्षणात जमिनीवर कोसळल्यासारखी वाटली. तिचं मन दुखावलं, पण ती ताठपणे उभी राहिली. तिला विश्वास द्यायचा, फक्त तिनं सांगितलं म्हणून तुझं तारतम्य कुठं गेलं? रुद्र थेट म्हणाला, माझं तारतम्य पूर्ण आहे. सानिया चिडून म्हणाली, तुला हे घर काहीच वाटत नसेल, पण आजीसाठी ते अत्यंत महत्त्वाचं आहे. तू खरंच तिला ही संधी देणार आहेस का? आजीने विचारपूर्वक रुद्रकडे पाहिलं. तू परत जाऊन विश्रांती घे. पण रुद्रने त्याचा हात धरत शांतपणे म्हणाला, आजची परिस्थिती बिकट आहे. तातडीने निर्णय घ्यावा लागेल, नाहीतर जेवढे क्रेन्स आहेत ते टिकणार नाहीत. काव्याला प्रयत्न करू द्या. तोच बाहेरून इंजिनियर धावत आत आला. मॅडम, क्रेनचा तोल सुटतोय. जर अजून थोडासा तिरंग झालाय तर आपलं कौटुंबिक चिन्ह कोसळेल. ते कौटुंबिक चिन्ह जे 10 टनाहून जास्त वजनाचं होतं. सावरायला क्रेन्सही अपुरे पडत होते. काव्याने धीर धरत म्हटलं, आजी, मला एक संधी द्या ना. त्याच्या डोळ्यातली कळकळ आणि आत्मविश्वास आजीने पाहिलं. रुद्र खरंच बरोबर बोलत होता. हतबल अवस्थेत कोणताही मार्ग न दिसत असताना आजीने शेवटी जबरदस्त धाडस करून मान डोलावली. जा, प्रयत्न कर. काव्याचे डोळे चमकले. सानिया संतापून म्हणाली, आजी, हे काय? तुम्ही एका नवख्या मुलीवर विश्वास ठेवता? वर्षभराचं काम धोक्यात घालणार आहात? त्याच्या वादाला रुद्रने कडक शब्दात पूर्णविराम दिला. बस झालं सानिया, जर तू अजून गोंधळ घातलास तर तुला इथून जावं लागेल. सानिया संतापून पाहत राहिली, पण रुद्रचा थंड आणि कठोर कटाक्ष पाहून ती गप्प बसली. दरम्यान काव्या साईट मॅनेजरकडे गेली. तिने स्वतःचे रेखाचित्रे दाखवली आणि तिची योजना स्पष्टपणे समजावली. प्रारंभी मॅनेजर शंका घेऊन पाहत होता, पण तिचं स्पष्टीकरण ऐकल्यावर तो चकित झाला आणि लगेच धावत बाहेर गेला. आजी व्याकुळपणे वाट पाहत होत्या. क्रेनचा आवाज अजूनही कानठळ्या बसवणारा होता. आतून कोणीतरी येऊन सांगितलं, आजी, त्यांनी कौटुंबिक चिन्ह खाली उतरवलं. काय, ते तर लावायचं होतं ना? इतक्या कष्टानं वर घेतलं होतं, आता परत खाली का? सानियाच्या चेहऱ्यावर खोटं दुःख आणि मनातल्या आनंदाचं मिश्रण दिसत होतं. पहा, मी म्हणालो होतं ना की ती फसवेल. तेवढ्यात दुसरा माणूस धावत आला. ते आता पुन्हा हळूहळू वर नेत आहेत. काय, कसं शक्य आहे? ती काहीतरी चुकीचं सांगत आहेस. नाही मॅडम, त्यांनी लिव्हर प्रिन्सिपल वापरलंय. मला सविस्तर कळलं नाही, पण फारच हुशारीने केलंय. सानियाला थोडंसं विचित्र वाटायला लागलं. तिच्या चेहऱ्यावर साशंकतेचा शिडकावा झाला. तेवढ्यात प्रोजेक्ट मॅनेजर आनंदाने धावत आला. मॅडम, कौटुंबिक चिन्ह यशस्वीरित्या वर लावलं गेलं आहे आणि हे सर्व आपल्या यंग मिसेसमुळे झालं. आजी क्षणभर स्तब्ध झाल्या आणि मग आनंदात उभ्या राहिल्या. खरंच आता ते नीट आहे? परत कोसळणार नाही ना? नाही मॅडम, अगदी स्थिर आहे. फक्त काही चाक आणि माणसाच्या मदतीने हे शक्य झालं. मॅडम म्हणाल्या, ही पद्धत पूर्वी आपल्या पूर्वजांनी वापरलेली होती. सानिया स्तब्ध झाली. आधुनिक तंत्रज्ञान अपयशी झालं, पण काव्याने पारंपरिक बुद्धी वापरून हे जमवलं. रुद्र म्हणाला, ती केवळ नशिबावर नाही, ती खरंच एक प्रतिभावान वास्तुविशारद आहे. सगळे त्यांच्याकडे बघत थक्क झाले. रुद्र म्हणाला, श्री गायकवाडचा प्रोजेक्ट, त्यांच्या मुख्य इमारतीचा आराखडा काव्याचाच आहे. सगळ्यांच्या नजरा एकदम रुद्रकडे वळल्या. हा तो महत्त्वाचा प्रकल्प होता, जो रुद्रने कोमातून बाहेर आल्यानंतर स्वतःच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू करताना हातात घेतला होता. यामधील मुख्य इमारत म्हणजे टॉवर, जी आता शहरातील एक प्रतिष्ठेची खूण बनली होती. या प्रकल्पामागे एका रहस्यमय आणि बुद्धिमान आर्किटेक्टचा हात असल्याची अफवा होती आणि अनेकांनी त्यावर चर्चा केली होती. पण आता रुद्र म्हणत होता की ती डिझायनर काव्या आहे. आजीचा चेहरा आश्चर्यचकित झाला. खरंच? रुद्र शांतपणे म्हणाला, मी स्वतः तिला
डिझाईन करताना पाहिले. ही इमारत सध्या अर्धवट पूर्ण झाली आहे आणि अजून अधिकृतरित्या जाहीर झालेली नाही. पण ती पूर्ण झाली की काव्याचं नाव आपल्या मुख्य डिझायनरांमध्ये सर्वात वर असणार. सानियाचा चेहरा पाणथट झाला. रुद्रने सांगितलं म्हणजे खोटं नसेल. आज तिच्यासाठी स्वतःचं कौशल्य दाखवायची संधी होती. पण काव्याने ती क्षणभरात हिसकावून घेतली. तेवढ्यात छपरांचा समारंभ संपला. सर्व कामगारांनी टाळ्या वाजवल्या. प्रकल्प व्यवस्थापक धावत आला. अभिनंदन आजी, आपल्या वाड्याचे छप्पर अखेर पूर्ण झाले. आजी आनंदाने म्हणाल्या. हो हो, आज सगळ्यांना बोनस मिळेल. इंजिनियर आनंदाने हसला. तेवढ्यात कामावरून परतलेली काव्या थोडीशी डोळीत माखलेली होती. आजीने तिचा हात पकडत म्हटलं, काव्या, यावेळी सर्व श्रेय तुझं आहे. काव्या हसली. आजी, तुम्ही संधी दिली म्हणूनच मी करू शकले. सानिया आणि मॅडम सुनंदा गप्पच बसल्या होत्या. सर्व मंडळी पुन्हा जुन्या हवेलीत परतली. आजींनी विचारलं, काव्या, हे सगळं तू स्वतः शिकलीस का? काव्या म्हणाली, माझं कॉलेज आंतरराष्ट्रीय प्रसिद्ध नसूनही भारतामधील एक मान्यताप्राप्त विद्यापीठ आहे. मी जे काही शिकले ते तिथूनच, पुस्तक वाचून आणि ग्रंथालयात अभ्यास करून. मी हे डिझाईन केलंय. प्राचीन वास्तुशास्त्रात एका लेखात वाचलेलं एक तंत्र मी आजच्या आराखड्यात वापरलं. आजींना एकदम जाणवलं, प्रतिभा ही कॉलेज किंवा देशावर अवलंबून नसते. काव्या, तू एक उत्तम मुलगी आहेस. आपण तुझ्यावर विश्वास ठेवला नाही याचं वाईट वाटतं. आजी, असं नका म्हणू. आणि मी हे विनामूल्य करत नाहीये. सर्वांच्या नजरा काव्याकडे वळल्या. काय मागणार होती ती? काव्याने डोकं खाली करत नम्रपणे विचारलं. तुम्ही म्हणालात की जे डिझायनर कंपनीसाठी मोठं नाव कमवतील त्यांना परदेशात शिकायला पाठवण्यात येईल. मला परदेशात जाऊन शिकायचं आहे. आजी थोड्याशा स्तब्ध झाल्या. रुद्र गप्प होता. त्याच्या डोळ्यात एक अस्पष्ट धुरकट छाया होती. पण त्याने विरोध केला नाही. जर रुद्रला काही हरकत नसेल तर नक्कीच जा. आजीबाईंनी परवानगी दिली. रुद्र अजूनही गप्प होता. मला वास्तुकलेचा खूप आवड आहे आणि शिकायचं आहे, काव्या म्हणाली. आजींनी मान डोलावली. निघताना काव्याने रुद्रकडे पाहिले. तो समोर चालत होता. त्याचा उंच आणि मजबूत देह तिला एक प्रकारची सुरक्षा जाणवू देत होता. थोड्या वेळाने काव्या त्याच्या बाजूला गेली. आज तू आलास त्याबद्दल धन्यवाद. रुद्रने तिच्याकडे पाहिलंही नाही. तू परदेशी चालली आहेस, तयारी कर, तो म्हणाला. काव्या थबकली. म्हणजे त्याने खरंच परवानगी दिली होती? ती म्हणाली, मी परत येईन. गरज नाही. रुद्रने थंड हसू दिलं. काव्या स्तब्ध झाली. म्हणजे तो तिला पूर्णपणे विसरणार होता का? ती तिथेच थांबली. त्याच्या मागे पाहत राहिली. तिच्या अंतःकरणात काहीतरी मोडलं. सदर वाड्यात परतल्यावर रुद्र कुठेही दिसला नाही. तिला वाटलं तिथे राहिलं तर तिचं मन अजून तुटेल. ती लवकरच तिथून निघायचं ठरवते. हातातले काही सामान घेत ती घरातून निघाली. दिव्या हिने आधीच तिच्यासाठी एक भाड्याचं घर पाहून ठेवलं होतं. काव्याने तिला कॉल केला. दिव्याने गाडी घेऊन तिला उचललं. आपण 1 BHK घर घेतलं आहे. अगदी तुझ्या बजेटप्रमाणे. अगदी नवीन आहे, स्वच्छ आहे, दिव्याने सांगितलं. काव्यालाही घर आवडलं. छान आहे, ती म्हणाली. पण इतकं छोटं घर? आपल्याकडे पैसे आहेतच. मोठं घर घेता आलं असतं ना? दिव्या विचारत होती. परदेशात राहणं महाग असतं आणि बाळ होणार आहे. आपल्याला प्रत्येक पैशाची किंमत समजून वागावं लागेल. काव्या म्हणाली, तुझं बाळ म्हणजे माझं बाळ. माझ्याकडून जे काही जमेल मी करेन. दिव्याने छातीवर हात ठेवून वचन दिलं. काव्या हसली. आजच्या वास्तवाचा आनंद साजरा करूया. गरम गरम हॉटपॉट करूया. हॉटपॉट चालेल, पण तू प्रेग्नंट आहेस. तुला फळं आणि प्रोटीन खायला हवं, दिव्या हसून म्हणाली. काव्याने पोटाकडे पाहिलं. बाळ मुलगा असेल की मुलगी? त्याचं रूप, बुद्धिमत्ता सगळं वडिलांसारखं असेल का? त्या क्षणी हवेलीत माधवने पाहिलं की काव्या घरात नाही आणि तो लगेच रुद्रला सांगायला निघाला.